नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयामधील आपण पुढील जी संकल्पना आहे ती म्हणजे वैज्ञानिक अभ्यास पद्धती, सायंटिफिक स्टडी मेथड या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील मूलभूत संकल्पना नेमक्या कोणत्या आहेत, त्या मूलभूत संकल्पनांची माहिती आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिले की वैज्ञानिक अभ्यास पद्धती जी आहे किंवा शास्त्रीय विचार पद्धती जी आहे ती विचार पद्धती कशा पद्धतीने विकसित होते किंवा विज्ञान हे विचारांच्याच माध्यमातून विकसित होते हे आपण बघितले। कारण कोणत्याही विज्ञानातून लावलेले जे काही शोध असतात किंवा शोधून काढलेले जे काही सत्य असतात ती सत्य विचारांच्याच साहाय्याने मांडली जातात आणि त्यामुळे विज्ञान हे विचारांच्या साहाय्याने उभे राहते असं म्हटलं जातं। आणि या विज्ञानाचा अभ्यास करण्याची जी काही विशिष्ट पद्धती आहे त्या पद्धतीलाच वैज्ञानिक अभ्यास पद्धती म्हणून संबोधलं जातं। म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करण्याची जी काही एक विशिष्ट अभ्यास पद्धती किंवा एक विशिष्ट पद्धती विकसित झालेली आहे तिलाच वैज्ञानिक अभ्यास पद्धती किंवा सायंटिफिक स्टडी मेथड म्हणून संबोधलं जातं। विज्ञानाच्या ज्या काही अनेक प्रकारच्या शाखा आहेत, मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणून सांगता येईल किंवा रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, यासारख्या ज्या काही अनेक शाखा विज्ञानाच्या विकसित झालेल्या आहेत या वेगवेगळ्या शास्त्रामधील संशोधन देखील याच पद्धतीनुसार चालत असतं। म्हणजेच काय, विज्ञानाचा अभ्यास करण्याची जी काही एक विशिष्ट प्रकारची पद्धती आहे, एक विशिष्ट अशा प्रकारची शास्त्रीय पद्धती आहे, ही पद्धती या आधुनिक युगामध्ये निर्माण झाली आहे किंवा विकसित झाली आहे, प्रस्थापित झाली आहे आणि याच पद्धतीनुसार विज्ञानामधील अनेक शाखांचं संशोधन जे आहे हे संशोधन चालू असतं। आणि ही जी वैज्ञानिक अभ्यास पद्धती आहे या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचे काही टप्पे आहेत। म्हणजे हा अभ्यास करत असताना किंवा या वैज्ञानिक पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करत असताना त्याचे काही टप्पे ठरलेले आहेत की ज्या टप्प्यांच्या माध्यमातून वैज्ञानिक संशोधनाचं काम जे आहे ते चालत असतं किंवा सृष्टीमधील, निसर्गामधील सत्य शोधून काढण्याचं किंवा गूढ जे लपलेलं आहे ते गूढ उकलून काढण्याचं काम या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून चालू असतं। तर हे टप्पे जे आहेत ते टप्पे नेमके कोणते आहेत, तर ते टप्पे आता आपण बघूया। तर वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये एकूण 5 टप्प्यांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येईल। एकूण 5 टप्पे आहेत। ते 5 टप्पे कोणते आहेत बघा, तर त्याच्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे समस्या सूत्रण। समस्या सूत्रण म्हणजे कोणतंही संशोधन आपल्याला चालू करायचं असेल तर पहिल्यांदा तिथं समस्या मांडणं गरजेचं आहे किंवा त्या समस्येचं स्वरूप स्पष्ट करणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं आहे निरीक्षण, म्हणजे जी समस्या आपण मांडलेली आहे त्या समस्येच्या संदर्भात निरीक्षण करणं। त्यानंतर तिसरी आहे प्रयोग, कारण विज्ञान म्हटलं की प्रयोगाशिवाय विज्ञान पूर्णच होऊ शकत नाही, कारण प्रयोग हा विज्ञानाचा आत्मा आहे। प्रयोग केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं संशोधन पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे प्रयोग या पद्धतीला देखील किंवा या टप्प्याला देखील या पद्धतीमध्ये फार महत्त्व आहे। त्यानंतर परिणामांचे विश्लेषण, म्हणजे जे काही प्रयोग आपण केले त्या प्रयोगामधून जे काही परिणाम आपल्याला निर्माण झाले त्याचं विश्लेषण करणं देखील गरजेचं आहे। आणि शेवटचं आहे की मग या परिणामांच्या विश्लेषणावरून आपण जो काही सिद्धांत मांडला किंवा जे काही नियम तयार केला, जे काही सूत्र आपण तयार करतो त्या सिद्धांताची, सूत्रांची किंवा नियमांची मांडणी। तर अशा प्रकारे हे 5 टप्पे वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचे आहेत की ज्या टप्प्यांची माहिती या छोट्याशा आकृतीमधून पण आपल्याला दिसेल बघा की पहिली पायरी जी आहे ती पहिली पायरी म्हणजे समस्या सूत्रण, त्याच्यानंतर मग दुसरी पायरी आहे निरीक्षण, त्याच्यानंतर मग तिसरी पायरी आहे प्रयोग, चौथी पायरी आहे परिणामांचे विश्लेषण आणि त्याच्यानंतर पुढची पायरी आहे सिद्धांत मांडणी। म्हणजे एक संशोधन पूर्ण झालं किंवा एका समस्येचं निराकरण झालं की पुन्हा ही सायकल अशी सुरू होणार, परत समस्या सूत्रण, परत निरीक्षण, परत प्रयोग, परत
विश्लेषण आणि परत सिद्धांत मांडणी. म्हणजे एक एक समस्या संपत आली, एक समस्या सुटली की परत दुसरी समस्या सुटली की परत तिसरी समस्या. म्हणजे अशा पद्धतीनं या टप्प्यांच्या माध्यमातून किंवा या पायऱ्यांच्या माध्यमातून ही वैज्ञानिक अभ्यास पद्धती जी आहे ही वैज्ञानिक अभ्यास पद्धती कार्य करत असते. मग ह्या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचे हे जे 5 टप्पे आहेत त्या टप्प्यांची आता उदाहरणासहित माहिती जी आहे ती आता आपण बघूया. त्याच्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे परिणाम समस्या सूत्रण. म्हणजे वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील पहिली जी पायरी आहे किंवा पहिला टप्पा जो आहे त्याचं नाव आहे समस्या सूत्रण. आता समस्या सूत्रण म्हणजे नेमकं काय, तर समस्या सूत्रण ही वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे समस्या सूत्रण ही हा जो टप्पा आहे किंवा ही जी पायरी आहे ही या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. कारण समस्या समजल्याशिवाय, समस्या मांडल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारच्या संशोधनाला सुरुवातच करू शकत नाही. म्हणजे आपल्यासमोर कुठली तरी समस्या असली पाहिजे, ती समस्या असेल तरच आपण संशोधन करू शकतो, अन्यथा संशोधन आपल्याला करता येऊ शकणार नाही. त्यामुळे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात. म्हणजे कोणतेही वैज्ञानिक शास्त्रज्ञ जेव्हा संशोधन करत असतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की हा जो निसर्ग आहे किंवा ही जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात. जसं आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, निसर्गामध्ये भूकंप होतो, पाऊस पडतो, ऊन वारा पाऊस आहे किंवा अनेक प्रकारच्या घटना आहेत त्या घटना घडत असतात. म्हणजे निसर्गामध्ये अनेक ज्या घटना आहेत त्या घटना घडत असतात आणि त्या प्रत्येक घटनांमध्ये घडामोडींमध्ये काहीतरी लपलेलं असतं किंवा कोणतं तरी सत्य लपलेलं असतं. हे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न जे आहे हे प्रयत्न कोण करत असतात तर शास्त्रज्ञ करत असतात. म्हणजे या ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी गूढ लपलेलं असतं किंवा काहीतरी सत्य लपलेलं असतं आणि हे सत्य शोधून काढण्याचं काम कोण करत असतात तर शास्त्रज्ञ करत असतात. आणि मग त्यातील काही घडामोडींचा अभ्यास संशोधक करतात आणि त्या संशोधक किंवा शास्त्रज्ञांच्या माध्यमातून या घडामोडींचा अभ्यास करून आपलं जे संशोधन आहे ते संशोधन करण्याचा प्रयत्न हे शास्त्रज्ञ लोक करत असतात. परंतु संशोधन करत असताना निसर्गामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, अनेक घटना घडत आहेत. त्या प्रत्येक घटनांचं जर संशोधन एकाच शास्त्रज्ञाला करायचं असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. कारण निसर्गामध्ये असंख्य घटना घडतात आणि त्या प्रत्येक घटनेचं संशोधन वैज्ञानिकांनी करायचं म्हटल्यानंतर किंवा एका शास्त्रज्ञाला करायचं म्हटल्यानंतर त्याला फार वर्षांचा कालावधी लागू शकतो. आणि त्यामुळं मग तो शास्त्रज्ञ किंवा संशोधक काय करतो, आपल्या आवडीच्या विषयातलं समस्या जी आहे ती समस्या निवडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सगळ्या घडामोडींचा अभ्यास तो एकाच वेळेस करू शकत नाही, कारण ती फार मोठी प्रक्रिया आहे. म्हणून तो काय करतो, मग त्याच्या आवडीचा जो विषय आहे किंवा त्याच्या आवडीचं जी विज्ञानातली शाखा आहे, मग भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा खगोलशास्त्र असेल, त्याला जी आवडत असेल ती शाखा तो निवडतो आणि त्या शाखेमधली समस्या निवडण्याचा प्रयत्न तो करत असतो. मग एकदा आपल्या आवडीची शाखा निवडली आणि त्या शाखेमधील एखादा विषय किंवा एखादी समस्या निवडली की मग त्या समस्येच्या संदर्भात त्या संशोधकाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. म्हणजे जी समस्या आपण निवडली ती समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मग अनेक प्रकारचे प्रश्न आणि शंका त्या संशोधकाच्या मनामध्ये निर्माण होतात आणि मग त्यातूनच त्या संशोधनाची जी काही अभ्यासाची पद्धती मग ठरते की कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. त्या संशोधनाची दिशा ठरते किंवा स्वरूप निश्चित होत जातं. म्हणजे संशोधकाच्या मनामध्ये अनेक जे प्रश्न आणि शंका उपस्थित होतात त्याच्यामधून काय होतं की त्या वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती त्याची ठरत जाते किंवा संशोधनाची दिशा ठरत जाते, स्वरूप निश्चित होत जातं आणि ही जी प्रक्रिया घडते यालाच समस्या सूत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे अभ्यासाची दिशा ठरणं किंवा संशोधनाची दिशा ठरणं, तिचं स्वरूप निश्चित होत जाणं, समस्या नेमकेपणानं स्पष्ट होणं, ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया घडतात या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं, समस्या सूत्रण अशा पद्धतीनं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे समस्या सूत्रण म्हणजे समस्येचं स्वरूप आणि दिशा त्याची निश्चित होणं, कशा पद्धतीनं आपल्याला ती समस्या सोडवायची आहे ते संशोधकाला कळणं म्हणजे समस्या सूत्रण होय. मग इथं उदाहरण म्हणून एक
समस्या दिली आहे बघा, की एखादा संशोधक आहे त्याला काय करायचं आहे, प्राण्याला होणाऱ्या रोगांचे संशोधन करायचं आहे. म्हणजे प्राण्याला होणाऱ्या रोगांचं संशोधन जर त्याला करायचं असेल तर मग त्याला काय करावं लागेल, विज्ञानाच्या ज्या काही अनेक प्रकारच्या शाखा आहेत त्याच्यातली फक्त प्राणीशास्त्र नावाची जी शाखा आहे त्या प्राणीशास्त्रातील प्राणीशास्त्रामधील एक प्राण्याला होणारे जे रोग आहेत. आता प्राण्याला होणारे रोग म्हणल्यानंतर अनेक प्रकारचे प्राणी आहेत आणि त्यांना होणारे रोग पण अनेक प्रकारचे आहेत. मग सगळ्याच प्राण्यांना आणि सगळ्याच रोगांचा अभ्यास करायचा म्हणल्यानंतर त्याला आयुष्य देखील पुरणार नाही. म्हणून मग तो काय करेल, एकच प्राणी घेईल आणि त्या एका प्राण्याला एकच विशिष्ट प्रकारचा जो रोग होतो तो एकच रोग निवडेल. म्हणजे एक प्राणी आणि एक रोग. म्हणजे अशा पद्धतीनं आपली समस्या जी आहे ती निश्चित करेल आणि समस्या निश्चित केल्यानंतर किंवा त्याला मर्यादित केल्यानंतर मग त्या समस्येचं निराकरण कसं करायचं त्याची दिशा, अभ्यास पद्धती आणि स्वरूप मग निश्चित होत जाईल. म्हणून एक विशिष्ट प्रकारचा प्राणी आणि त्या विशिष्ट प्रकारच्या प्राण्याला होणारा जो रोग आहे तो रोग अशा पद्धतीनं त्याची समस्या निश्चित होईल आणि मग त्याच्या मनामध्ये मग जे प्रश्न आणि शंका आहेत की हा रोग जो आहे तो त्या प्राण्याला का होतो, म्हणजे हा रोग त्या प्राण्याला का होतो, केव्हा होतो किंवा कधी होतो आणि हा जो रोग होतोय ह्या रोगाची लक्षणे नेमकी काय आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आणि शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मग त्याच्या संशोधनाची दिशा आणि स्वरूप निश्चित होतं आणि मग त्याचं संशोधन जे आहे हे संशोधन खऱ्या अर्थानं मग पुढं चालू होतं. म्हणून समस्या निश्चित करणं किंवा समस्या सूत्रण ही वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील पहिली पायरी आहे. त्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती दुसरी पायरी म्हणजे निरीक्षण. म्हणजे समस्या सूत्रणानंतर दुसरी जी पायरी आहे ती दुसरी पायरी आहे निरीक्षण. आता निरीक्षण म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की निरीक्षण म्हटलं की आपण म्हणतो की बघणे, पाहणे. निरीक्षण कुठल्याही गोष्टीचं निरीक्षण म्हटलं की आपण म्हणतो बघणे किंवा पाहणे. परंतु जेव्हा वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमध्ये आपण निरीक्षण करत असतो तेव्हा हे निरीक्षण म्हणजे निव्वळ पाहणे नाही किंवा केवळ पाहणे नाही, तर काही विशिष्ट हेतू मनात ठेवून मनाशी बाळगूनच हे निरीक्षण केले जाते. कारण आपण संशोधन जेव्हा करतोय तेव्हा त्या संशोधनामध्ये काहीतरी निरीक्षण करून आपल्याला चालणार नाही. आपण जी काही समस्या निश्चित केलेली आहे त्या समस्येचे उद्देश निश्चित केलेले आहेत, त्या उद्देशाला हेतूला अनुसरूनच आपल्याला निरीक्षण करावं लागेल. इतर कोणत्याही बाबींचं निरीक्षण करून आपल्याला इथं चालणार नाही आणि संशोधनाशी संबंधित घटनांचंच निरीक्षण आपल्याला करावं लागेल. संशोधन जे आपण करणार आहोत त्या संशोधनाच्या संबंधित घटनांचेच निरीक्षण शास्त्रज्ञाला करायला लागेल. दुसऱ्या इतर घटनांचं निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे इथं एक उदाहरण दिलंय बघा की एडवर्ड जेन्नर नावाचा पूर्वी एक शास्त्रज्ञ होऊन गेला की ज्यानं काय केलं, देवीच्या रोगाचे संशोधन केले. म्हणजे पूर्वी माणसाला देवी नावाचा एक रोग व्हायचा की ज्या रोगामुळं अनेक माणसं त्या काळामध्ये मृत्युमुखी पडायचे आणि अनेक लोकांचा असा गैरसमज असायचा की हा देवी रोग जो आहे तो देवाच्या प्रकोपामुळे आपल्याला होतो किंवा देव आपल्यावर प्रसन्न झाला नाही आणि त्याच्यामुळं त्या देवाचा प्रकोप झाला आणि अशा प्रकारचे रोग निर्माण झाले, अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये निर्माण झाला होता. मात्र या एडवर्ड जेन्नरनं काय केलं, त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याची लस शोधून काढण्याचं काम केलं. म्हणजे जसं आत्ताच्या काळामध्ये या कोरोनासारखा रोग महामारी निर्माण झालेली आहे की ज्या कोरोनावर लस शोधून काढण्याचं काम आज संपूर्ण जगभरामध्ये अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ करत आहेत. मग हा कोरोनासारखा रोग आहे समजा, तर हा रोग का निर्माण झाला किंवा ह्या रोगाची नेमकी लक्षणं काय आहेत, कधी निर्माण झाला, कुठं निर्माण झाला, त्याचा प्रसार जगभरामध्ये कशा प्रकारे झाला, हे बघत असताना मग त्याचं निरीक्षण संशोधनाशी संबंधित घटनांचं निरीक्षण आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. इतर प्रकारचं निरीक्षण करून चालणार नाही. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की कोरोनासारखा रोग जो आहे हा रोग कुठं निर्माण झाला, तर चीनमध्ये सर्वात प्रथम निर्माण झाला. मग चीनमध्ये निर्माण झाला म्हटल्यानंतर मग त्याची पाळंमुळं काय आहे, त्याची कारणं आपण शोधून काढत असताना आता आपल्याला निरीक्षण कुठल्या गोष्टीचं करायचं आहे, कोरोना रोग नेमका का निर्माण झाला, त्याची कारणं नेमकी काय आहेत, कुठं निर्माण झाला आणि त्याचा प्रसार कसा झाला, त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध जर करायचा असेल तर काय करावं लागेल, ह्यासारख्या गोष्टींचं निरीक्षण आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. मग त्या देशामध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे, तिथं आता सत्ताधीश किंवा पंतप्रधान कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे,
तिथं पिक्चरमध्ये काम करणारे अभिनेत्री कोण आहे किंवा सर्वात प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे, ह्या गोष्टीशी आपल्याला काही देणं घेणं नाही. म्हणजे त्या गोष्टींचं निरीक्षण आपल्याला इथं करून चालणार नाही. आपल्याला फक्त निरीक्षण कशाचे करायचं आहे, विशिष्ट हेतू आपला जो ठरला आहे किंवा संशोधन जे आपलं ठरलेलं आहे, समस्या जी आपली ठरलेली आहे, तेवढ्याच घटनेशी संदर्भात संशोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं एडवर्ड जेन्नरनं सुद्धा देवीच्या रोगाचं संशोधन करत असताना देवी हा रोग तिथल्या माणसांना कधी होतो, का होतो, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, हा रोग झाल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारच्या उपाययोजना लोकांनी केल्या, त्या उपाययोजना त्याच्यातल्या बरोबर कोणत्या होत्या, चुकीच्या कोणत्या होत्या, हा रोग जो आहे हा संसर्गजन्य रोग आहे का, म्हणजे जसं आता कोरोनासारखा रोग निर्माण झाला आहे, तो संसर्गजन्य रोग आहे, एकापासून दुसऱ्याला त्याची लागण व्हायला लागलेली आहे. मग या रोगाचा आणि घाणीचा काही संबंध आहे का, स्वच्छतेचा काही संबंध आहे का, यासारख्या अनेक घटनांचं निरीक्षण संशोधकाला करावं लागेल. आणि हे सर्व निरीक्षण करताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह त्या संशोधकाच्या मनामध्ये असून चालणार नाही. कारण पूर्वग्रह निर्माण झाला की मग तुमचं निरीक्षण हे हेतूशी संबंधित असणार नाही. मूळ हेतू जो आहे तो हेतू मग बाजूला राहतो आणि तो पूर्वग्रह आपल्या मनामध्ये निर्माण झाला की त्या पूर्वग्रहाला अनुसरूनच आपण काय करतो, निरीक्षण करायला चालू करतो. म्हणजे अशा पद्धतीनं निरीक्षण करत असताना आपलं जे संशोधन आहे, आपली जी समस्या आहे, त्या समस्येच्या संदर्भातच निरीक्षण आपल्याला करावं लागेल. इतर घटनांचं निरीक्षण करून या ठिकाणी चालणार नाही. तर दुसरी पायरी आहे निरीक्षण करणं. त्यानंतर या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील तिसरी पायरी आहे तो म्हणजे प्रयोग. आता ही तिसरी पायरी आहे. म्हणजेच काय की आपल्याला समस्या निश्चित झाली, म्हणजे कोणत्या प्रकारच्या समस्येवर आपल्याला संशोधन करायचं आहे हे समस्या निश्चित झाली. म्हणजे समजा उदाहरणार्थ मग आपण म्हटलं की एडवर्ड जेन्नरनं काय केलं की देवीच्या रोगावर संशोधन करण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यावर लस त्याला आणायची होती. तर त्याचं संशोधन सुरू झालं किंवा सध्याचा कोरोना महामारीचा रोग आहे की या कोरोनाचा रोग निर्माण झाला आहे आणि मग त्याच्यावर आता जगभरामध्ये संशोधन सुरू आहे. अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ त्याची लस शोधून काढण्याचं काम चालू आहे. अनेक प्रयोगशाळांमध्ये, जगभरामध्ये प्रयोगशाळांमध्ये हे प्रयोग चालू आहेत की कोरोनावर लस किंवा औषध आपल्याला कशा पद्धतीनं निर्माण करता येऊ शकेल. मग समस्या निश्चित झाली, समस्येचं स्वरूप स्पष्ट झालं, त्याची कारणे आपल्याला काय आहेत हे एकदा ठरली, त्याचे प्रश्न शंका आपल्या मनामध्ये जे निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांचं शंकांचं निरसन करण्यासाठी निरीक्षण आपण चालू केले. आणि निरीक्षणाबरोबरच मग आपल्याला प्रयोग देखील करणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्ष त्याचा पडताळा घेतल्याशिवाय, प्रत्यक्ष प्रयोग केल्याशिवाय आपल्याला त्या समस्येचं उत्तर शोधून काढता येऊ शकणार नाही. म्हणून प्रयोग ही देखील या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील तिसरी आणि महत्त्वाची पायरी आहे. आता हे प्रयोग करत असताना सुद्धा निरीक्षण केले जातेच. म्हणजे प्रयोग करत असताना सुद्धा आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण प्रयोगशाळेमध्ये जेव्हा एखादा शास्त्रज्ञ प्रयोग करत असतो किंवा काहीतरी संशोधन करत असतो त्यावेळेस तिथं सुद्धा हे निरीक्षण अतिशय गरजेचं आहे. निरीक्षणाशिवाय प्रयोग आपला पूर्णच होऊ शकणार नाही. मात्र याच्यामध्ये थोडासा फरक आहे. प्रयोगातील निरीक्षण हे कसं आहे, नियंत्रित आहे. कारण त्याचा ताबा कोणाच्या हातामध्ये असतो तर संशोधकाच्या हातामध्ये असतो किंवा त्या शास्त्रज्ञाच्या हातामध्ये असतो. प्रयोगात केलं जाणारं प्रयोगशाळेतलं निरीक्षण कसं आहे, नियंत्रित आहे. कारण ज्या घटना प्रयोगशाळेमध्ये घडणार आहेत त्या सगळ्या कोणाच्या हातात नियंत्रित आहेत, शास्त्रज्ञाच्या हातामध्ये नियंत्रित आहेत. मात्र निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांची नोंद जी आहे ती कुठे केली जाते, साध्या निरीक्षणामध्ये केली जाते. तिथं त्या निसर्गामध्ये घडणारी जी घटना आहे ही घटना प्रयोग करणाऱ्याच्या ताब्यामध्ये नाही किंवा नियंत्रणामध्ये नाही. म्हणजे निरीक्षणामध्ये नैसर्गिक निरीक्षण येतं तर प्रयोगामध्ये प्रयोगशाळेतले निरीक्षण येतं की जे नियंत्रित वातावरणामध्ये केलेलं असतं. म्हणून हा थोडासा फरक आहे की निरीक्षणामध्ये नैसर्गिक निरीक्षण असतं आणि प्रयोगात नियंत्रित निरीक्षण असतं. कारण प्रयोगामध्ये आपणास हवी तशी घटना घडवून आणली जाते आणि त्याचं निरीक्षण करण्याचं काम केलं जातं. म्हणजे एखाद्या रोगावर लस तयार करत असताना ती लस तयार करण्यासाठी कोणकोणते घटक आपल्याला लागणार आहेत, ते घटक एकमेकांमध्ये कशा प्रकारे मिक्स करायचे, मिसळायचे, कुठला घटक किती प्रमाणामध्ये मिक्स करायचा, हे सगळं काय आहे प्रयोगशाळेमध्ये चालू असतं. म्हणजे ही घटना हवी तशा प्रकारची घटना शास्त्रज्ञ घडवून आणत असतात आणि त्याचं निरीक्षण करत असतात की मग कुठला घटक किती प्रमाणामध्ये मिसळल्यानंतर
त्याच्यापासून काय नेमकं तयार होतं, त्याचा आपल्याला फायदा होतो का नाही याचं निरीक्षण केलं जातं, नोंदी केल्या जातात आणि त्या घटकांचं प्रमाण कमी जास्त करून मग जे आपल्याला अंतिम लस तयार करायची आहे ती लस निर्माण केली जात असते. परंतु दोन्ही निरीक्षण हे एकच असते. म्हणजे प्रयोगात केलेलं निरीक्षण काय आणि निरीक्षणामध्ये केलेलं निसर्गामध्ये केलेलं निरीक्षण काय हे दोन्ही कसं आहे, शेवटी एकच आहे. कारण निसर्गामधल्या घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण आणि प्रयोगातल्या घडणाऱ्या घटनेचं निरीक्षण हे दोन्ही शेवटी निरीक्षण एकच आहे. फक्त एक नैसर्गिक असतं आणि दुसरं नियंत्रित असतं. म्हणजे बघा इथं उदाहरण दिलंय, आकाशातली वीज आणि प्रयोगशाळेत घर्षणाने निर्माण केलेली वीज ह्या शेवटी दोन्ही एकच आहे. म्हणजे वीज निर्माण होते ही प्रक्रिया निसर्गात निर्माण झाली काय किंवा प्रयोगशाळेत निर्माण केली काय, घटना शेवटी एकच आहे, निरीक्षण एकच आपण करणार आहोत. घटना फक्त वेगळ्या वेगळ्या असल्या तरी निरीक्षण एकच आहे. कारण आकाशातल्या विजेचं निरीक्षण करणं आणि प्रयोगशाळेमध्ये घर्षणानं जी वीज आपण तयार करतो ती वीज, या घटना शेवटी काय आहेत, दोन्ही एकच आहेत. निरीक्षण काय आहे, शेवटी दोन्ही एकच आहे. किंवा आपल्याला माहिती आहे की पाऊस पडण्याची प्रक्रिया कशी चालते, पाऊस कशा पद्धतीनं पडतो. तर पाऊस पडत असताना सुद्धा जे काही बाष्पीभवन झालेले बाष्पयुक्त जे ढग असतात त्या ढगांना काय होतं, त्या बाष्पयुक्त ढगांचं द्रवीभवन होतं आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. तसंच प्रयोगशाळेमध्ये बाष्पाचं पाण्यात रूपांतर केलं जातं. प्रयोगशाळेमध्ये बाष्पाचं पाण्यात रूपांतर केलं जातं. म्हणजे शेवटी त्या बाष्पयुक्त ढगांमधून पाऊस पडण्याची घटना असेल किंवा बाष्पयुक्त ढगांमधून पाणी म्हणजेच पाऊस निर्माण होण्याची घटना असेल किंवा प्रयोगशाळेमध्ये बाष्पाचं पाण्यात रूपांतर केल्याची घटना असेल, शेवटी या दोन्ही घटना एकच आहेत. फक्त एक घटना निसर्गात घडलेली आहे आणि दुसरी घटना प्रयोगशाळेमध्ये आपण नियंत्रित वातावरणामध्ये ती केलेली आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी दोन्ही गोष्टी, दोन्ही घटना सारख्याच आहेत, त्याचं निरीक्षण आपण सारखंच करणार आहे, फक्त तिथं नियंत्रित वातावरणामध्ये केलेलं असतं आणि निसर्गात हे नैसर्गिक वातावरणामध्ये चालू असतं. म्हणजेच काय की वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमध्ये प्रयोग करणं ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. कारण कोणत्याही संशोधनामध्ये त्या संशोधनाचा उपाय जेव्हा आपण करत असतो, उपाय शोधून काढण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा तिथं प्रयोग केल्याशिवाय आपल्याला तो उपाय सापडू शकणार नाही. म्हणून प्रयोग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर चौथी पायरी आहे या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील, ती म्हणजे परिणामांचे विश्लेषण. परिणामांचं विश्लेषण म्हणजे समस्या निश्चित झाली, समस्या निश्चित झाल्यानंतर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण अभ्यास चालू केला, निरीक्षण चालू केलं, प्रयोग केले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आणि मग जे काही प्रयोग आपण केले त्या प्रयोगामधून जे काही परिणाम आपल्याला उपलब्ध झाले त्याचं विश्लेषण होणं देखील गरजेचं आहे. कारण प्रयोगाच्या माध्यमातून समस्येच्या संदर्भात जे काही माहिती आपण गोळा केली किंवा जे काही परिणाम आपल्याला उपलब्ध झाले त्याचं काय केलं पाहिजे, वर्गीकरण करणं गरजेचं आहे. त्या माहितीचं वर्गीकरण करणं अतिशय गरजेचं आहे. कारण निरीक्षण आणि प्रयोगाच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्याला मिळाली त्या माहितीचं वर्गीकरण केलं पाहिजे. म्हणजे ती माहिती वर्गीकरण केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नेमकी कोणकोणत्या प्रकारची माहिती आहे. त्या माहितीचं वर्गीकरण केल्यानंतर त्याचं विश्लेषण देखील केलं जातं. म्हणजे संशोधनामध्ये बऱ्याच वेळेला संख्याशास्त्रीय विश्लेषण केलं जातं. कारण जी माहिती आपल्याला निर्माण झालेली आहे, मिळालेली आहे, त्या माहितीच्या वर्गीकरणामधून त्याचा जर आपल्याला अर्थ लावायचा असेल, त्या माहितीचा योग्य अर्थ लावायचा असेल तर त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि हे विश्लेषण बऱ्याच वेळेला संख्याशास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग त्या विश्लेषणानंतर त्या प्रयोगामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे त्या विश्लेषणाचा प्रयोगाच्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्याचबरोबर कारण कार्य संबंध देखील शोधण्यासाठी या वर्गीकरणाचा आणि विश्लेषणाचा उपयोग होतो. म्हणजे एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या पाठीमागं नेमकं कोणतं कारण होतं ते शोधून काढण्याचा हा जो कार्य संबंध आहे हा संबंध शोधला जातो. तो संबंध आपल्याला समजतो आणि एखादी घटना घडली म्हणजे जसं त्याचं कारण निश्चित असतं तसं ती घटना घडल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला हे देखील आपण या कारण कार्य संबंधाच्या माध्यमातून शोधून काढत असतो. म्हणजेच काय की प्रयोगाच्या नंतर, प्रयोग झाल्यानंतर निरीक्षण आणि प्रयोगाच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्याला मिळाली त्या माहितीचं वर्गीकरण करणं, तिचं विश्लेषण करणं, त्या माहितीचं
अर्थ लावणं, त्याच्यामधील कारणकार्य संबंध शोधून काढणं, या सगळ्या घटना घडल्याशिवाय किंवा ह्या सगळ्या माहितीचं विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला सिद्धांत कल्पना मांडता येऊ शकत नाही. म्हणजे सिद्धांत कल्पना मांडायची असेल तर त्यासाठी अगोदर काय करावं लागतं, तर या माहितीचं वर्गीकरण आणि विश्लेषण करावं लागतं आणि त्या माहितीच्या वर्गीकरणावरून आणि विश्लेषणावरून मग शेवटी सिद्धांत कल्पना मांडली जाते किंवा निष्कर्ष काढला जातो. आता इथं उदाहरण दिलं बघा की एडवर्ड जेन्नर जो होता त्यानं काय केलं, देवीची लस तयार केली किंवा देवी या रोगावरची लस त्यानं काय केली, तयार केली. मात्र ही लस तयार करण्यापूर्वी त्यानं काय केलं, अनेक प्रकारचे प्रयोग केले, त्याचं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरून प्रयोगावरून जी काही माहिती मिळाली त्या माहितीचं विश्लेषण केलं आणि शेवटी असा निष्कर्ष काढला की गायीच्या स्तनावर येणाऱ्या देवीची लस जर माणसाला टोचली तर माणसाचं देवीच्या रोगापासून संरक्षण होतं. गायीच्या स्तनावर येणाऱ्या देवीची लस जर माणसाला टोचली तर माणसाला जो देवी हा रोग होतो त्या देवीच्या रोगापासून त्याचं संरक्षण होतं. अशा प्रकारचा प्रयोग त्यानं अनेक वेळा केला, अनेक वेळा त्याचा पडताळा घेऊन बघितला, त्याचं वर्गीकरण विश्लेषण केलं आणि शेवटी त्यानं काय केली, या देवीची लस जी आहे ही लस त्यानं तयार केली. म्हणजेच काय की त्या माहितीचं विश्लेषण वर्गीकरण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग सिद्धांत कल्पना आपल्याला मांडावी लागते. म्हणून ही चौथी पायरी देखील इथं महत्त्वाची आहे आणि इथं या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील शेवटची आणि 5 नंबरची पायरी आहे ती म्हणजे सिद्धांत मांडणी किंवा सिद्धांत कल्पना मांडणी, निष्कर्ष काढणे किंवा नियम तयार करणे, सिद्धांत तयार करणे, सूत्र तयार करणे, ही जी शेवटची पायरी आहे सिद्धांत मांडणी. आता समस्येच्या संदर्भात जे काही आपण माहिती मिळवली त्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा त्याचं परीक्षण आपल्याला करावं लागतं. म्हणजे जो काही प्रयोग आपण केला तो प्रयोग एकदाच करून चालणार नाही. म्हणजे समजा सध्या कोरोनाच्या महामारीवर अनेक देशांमध्ये अनेक शास्त्रज्ञ त्याची लस तयार करण्याचं काम चालू आहे. मग लस तयार झाल्यानंतर त्यांनी एकदाच त्याचं परीक्षण केलं, एकदाच कुठल्या तरी प्राण्यावर परीक्षण केलं आणि तो प्रयोग यशस्वी झाला म्हणून लस आता लगेच बाजारात आणली आहे का, नाही आणली. कारण त्याचं अनेक वेळा परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचे काही साईड इफेक्ट होत आहेत का त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. 3-4 वेळा त्याची चाचणी माणसांवर घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर 4 वेळा चाचणी घेतल्यानंतर 3 वेळा चाचणी घेतल्यानंतर जर त्याचे काही साईड इफेक्ट झाले नाही आणि कोरोना महामारी रोखण्यामध्ये जर ती लस उपयुक्त ठरली तरच ती लस तयार झाली असं म्हणू शकतात शास्त्रज्ञ. म्हणून जे काही माहिती सध्या त्या कोरोना महामारीच्या संदर्भात तिचं माहिती उपलब्ध करायला लागली, प्रयोगशाळेत प्रयोग करायला लागले, त्या प्रयोगाच्या माध्यमातून जी काही माहिती त्यांना मिळते त्याचं विश्लेषण केल्यानंतर त्यांनी जी काही लस तयार केली आहे ती लसचं काय करावं लागतं, पुन्हा पुन्हा परीक्षण करावं लागतं, पडताळा घ्यावा लागतो. अनेक वेळा त्याचा पडताळा परीक्षण करावं लागतं, अनेक वेळा त्याच्या कसोट्या घेतल्या जातात. लस तयार केलेली एकदाच लगेच चाचणी घेऊन त्याची चालणार नाही, अनेक वेळा त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात. जगभरामध्ये त्या चाचण्या यशस्वी झाल्या पाहिजेत आणि मगच ती लस काय होते, तयार होते. किंवा जो काही आपण संशोधन करतोय ते संशोधन करत असताना सुद्धा त्याचं अनेक वेळा परीक्षण करावं लागतं, त्याचा पडताळा घ्यावा लागतो, अनेक कसोट्या त्याच्या द्याव्या लागतात. अनेक जगामध्ये प्रत्येक शास्त्रज्ञ त्याचा पडताळा घेत असतो आणि शेवटी मग सिद्धांत कल्पना मांडली जाते. म्हणजे शेवटी सिद्धांत कल्पना मांडली जाते. म्हणजे मग अशी मी जसं म्हणलं की एडवर्ड जेन्नरनं काय केलं की देवीची लस शोधून काढण्याचं काम केलं आणि मग त्याला गायीच्या स्तनावर असणारी देवीचा रोग जो आहे त्याच्यापासून त्यानं लस तयार केली. गायीच्या स्तनावर असणाऱ्या देवीच्या रोगापासून त्यानं लस तयार केली. त्याचा अनेक वेळा त्यानं पडताळा घेतला, अनेक वेळा तपासणी केली आणि मग शेवटी सिद्धांत कल्पना त्यानं मांडली की देवीच्या लसीमुळं माणसाला देवीच्या रोगापासून संरक्षण मिळते. म्हणजे त्यानं जी लस तयार केली ती लस अनेक वेळा पडताळणी केली, त्याच्या अनेक वेळा कसोट्या घेतल्या, परीक्षण केलं आणि मग शेवटी त्यानं असं जाहीर केलं की देवीच्या लसीमुळं माणसाला देवीच्या रोगापासून संरक्षण मिळते. तसंच सध्या कोरोनाच्या संदर्भात चालू असणारी जी लस आहे त्याच्या पण अनेक वेळा आता चाचण्या सध्या चालू आहेत आणि कदाचित भविष्यामध्ये त्याच्यातली कुठली तरी चाचणी जी आहे ती यशस्वी होणारच आहे आणि ती लस जी आहे ती लस उपलब्ध आपल्याला होणारच आहे. किंवा दुसरं एक उदाहरण इथं दिलंय बघा की जंतूपासून रोग होतात. म्हणजे
अनेक वेळा पूर्वी असं म्हटलं जायचं की देवाच्या प्रकोपामुळं रोग निर्माण होतात. हा गैरसमज जो होता तो शास्त्रज्ञांनी काढून टाकला आणि लुई पाश्चर नावाचा जो शास्त्रज्ञ होता आहे त्या शास्त्रज्ञानं हा एक सिद्धांत मांडला की रोग हे देवाच्या प्रकोपामुळे होत नसून जंतूपासून रोग होतात. जंतू, कारण हे जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात आणि त्यामुळं माणसाला रोग होतात. आणि मग हे रोग जर कमी करायचे असतील तर त्या संदर्भात असणारी जी लस आहे ती लस जर आपल्याला टोचली तर ती लस या रोगांवर या रोगाला प्रतिबंध करते किंवा त्या जंतूला मारते आणि मग आपल्या शरीरामधला तो रोग नाहीसा होतो. अशा प्रकारचं जे संशोधन आहे हे संशोधन कोणी केलं तर त्या लुई पाश्चर नावाच्या शास्त्रज्ञाने केलं आणि मग शेवटी त्यानं सिद्धांत आपला मांडला की जंतूपासून रोग होतात. जंतूपासून रोग होतात हा सिद्धांत त्यानं मांडला. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या 5 पायऱ्यांच्या माध्यमातून किंवा या 5 टप्प्यांच्या माध्यमातून कुठल्याही विज्ञानाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास चालू असतो किंवा कुठल्याही विज्ञानाचं संशोधन जे आहे हे संशोधन या 5 टप्प्यांच्या 5 पायऱ्यांच्याच माध्यमातून चालू असतो. म्हणून आज या 5 पायऱ्यांचा अभ्यास आपण अतिशय सविस्तर आणि उदाहरणांच्या माध्यमातून केलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वैज्ञानिक अभ्यास पद्धती नेमकी काय आहे, या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील टप्पे किंवा पायऱ्या नेमक्या कोणकोणत्या आहेत की ज्याच्यामध्ये समस्या सूत्रण ही पहिली पायरी होती, निरीक्षण ही दुसरी पायरी होती, प्रयोग ही तिसरी पायरी होती, त्यानंतर परिणामांचे विश्लेषण ही चौथी पायरी आहे आणि शेवटी 5वी पायरी आहे सिद्धांत कल्पना मांडणी किंवा सिद्धांत मांडणी. ह्या 5 पायऱ्यांच्या माध्यमातूनच वैज्ञानिक पद्धती अभ्यास पद्धती जी आहे ती अभ्यास पद्धती कार्य करत असते. तर अशा पद्धतीनं ही वैज्ञानिक अभ्यास पद्धती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.